नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण ज्या वनस्पतीची माहिती घेणार आहोत ती आहे लेमन ग्रास, गवती चहा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिट्रोनिला, त्याची लागवड आणि त्याचं साधारण काय उत्पन्न वगैरे, त्याचे सगळे आर्थिक, त्याचे बाय प्रॉडक्ट वगैरे याच्यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे. आता एक वनस्पती लागवड करून एकाच वनस्पतीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याकडे वेगवेगळे जे पर्याय आहेत ते आता आपण घेतोय. त्यात आता आहे लेमन ग्रास, गवती चहा. हा साधारण सिट्रोनिला सारखाच असणारा हा गवतवर्गीय प्रकार आहे. याची लागवड साधारण आपण आता मागच्या वेळेस जसं सिट्रोनिला 10 एकर म्हटलं होतं, त्यावेळेस आपणही याची 10 एकर किंवा 15 एकर ही करायची असली तर त्याची लागवड कशी आणि त्याच्यापासून किती मिळतं ही आता आपण माहिती घेणार आहोत. साधारण एकरी 2 बाय 2.5 ह्या हिशोबाने, 2 बाय 2.5 म्हणजे हे 2 फूट अंतर आणि हे 2.5 फूट अंतर. हे याच्यासाठी की इथून हे आपल्याला कोळपता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तण नियंत्रण सहजासहजी किंवा लवकर होतं, कमी खर्चात हे होतं. या पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला एकरी 8,000 ठोंबे लागतात. तर ही 8,000 ठोंबे जर कधी आपण तिथे लागवड करायची म्हटली, तर सुरुवातीला आता मी सांगणारच आहे, की लखनौला अरोमा मिशन आहे. तसंच तामिळनाडूमध्ये इरोड वगैरे या भागामध्ये याची लागवड चांगली आहे. तसं आसाममध्ये लागवड आहे, सिट्रोनिला, लेमन ग्रास वगैरे. तर यातली जी आता जी लेटेस्ट व्हरायटी असेल, त्यातले साधारण आपण एक 10,000 ठोंबे आणलेत आणि 10,000 ठोंब्याची आपण साधारण आपल्या एकर, सव्वा एकरामध्ये ती लागवड केली. आता 10 एकर लागवड करायची म्हणजे आपल्याला एकरी 8,000 म्हटल्यानंतर 80,000 ठोंबे लागतील. ₹2.5 साधारण ते आणि ट्रान्सपोर्ट वगैरे धरलं 3-3.5 पर्यंत पडतं. त्यामुळे 10,000 आपण किंवा 5,000-7,000 जरी आणली ती आणि आपण आपल्याकडे मल्टिप्लिकेशन केलं, तर त्याचं गणित कसं आहे ते सुरुवातीला सांग. आपण ही लागवड केल्यानंतर साधारण 3 महिन्यात ह्याच्यामध्ये थोडंसं खताचं वगैरे थोडंसं नियोजन व्यवस्थित जर कधी केलं, तर 6 महिन्यामध्ये आपल्याला 1 ठोंब्यापासून साधारण 10 ठोंबे मिळतात 6 महिन्यात. म्हणजे आपण 1 एकरचं जर कधी प्लॅनिंग केलं, तर आपलं 10 एकराची जी लागवड आहे, आपल्या ती 10 एकराच्या लागवडीसाठी प्लॅन्टिंग मटेरियल आपण आपलं उपलब्ध करू शकतो. तिकडनं जर कधी आपण 80,000 ठोंबे लावले, तर ती लावेपर्यंत त्यातले बरेचसे सुकणार आहे, डॅमेजेस होतील. त्यापेक्षा मर्यादित 4,000 जर कधी आणले, तर त्याचं आपण टप्प्याटप्प्यामध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन आपण करून त्याची आपण लागवड करू शकतो. तर आता याचा जो आपण हे घेणार आहोत, की आढावा जो घेतोय, की साधारण आपल्याला याचं उत्पन्न कसं मिळतं आणि काय मिळतं. याच्यामध्ये गणित काही तसं वेगळं नाही. सिट्रोनिलाचं जर कधी ज्यांनी हां, त्याच्यामध्ये ही आहे, की सिट्रोनिलामध्ये बऱ्याच जणांची अशी ही आलेली आहे, की जरा साऊंडमध्ये मध्ये-मध्ये हे पडलेलं आहे. तर त्यामुळे हां. तर ह्या पद्धतीने आपण जर कधी 4,000 ठोंबे आणलेत आणि त्याची एक साधारण मल्टिप्लिकेशन करून एक अंदाज 6 ते 8 महिन्यामध्ये जोपर्यंत बाकीचं क्षेत्र तयार होतंय, तोपर्यंत जर कधी हे मल्टिप्लाय केलं, तर ते सोपं राहील, की जेणेकरून तिथं मल्टिप्लाय केलेलं तिथल्या तिथे काढायचं आणि आपल्या उरलेल्या क्षेत्रात लावत जायचं. या पद्धतीने आपण ते करू शकतो. आता याचं जे गणित आहे, ते कसं असणार आहे? तर मग आपण जर कधी याची लागवड केली, तर 8,000 ठोंबे आहे. एक ठोंबा साधारण आपल्याला त्याला आपण थोडंसं सुरुवातीला इनिशियल थोडं खत आणि पाणी जर कधी व्यवस्थित केलं, तर एक ठोंब्यापासून आपल्याला साधारण 300 ग्रॅम आपण गृहीत धरतोय, 24,000. तर आपल्याला पहिलं हार्वेस्टिंग आहे. वर्षातनं 4 हार्वेस्टिंग होणार आहेत. तर पहिलं हार्वेस्टिंग आपल्याला 2 टन देणार आहे. नंतर दुसरं हार्वेस्टिंग 4 टन देणार आहे. तिसरं हार्वेस्टिंग 6 टन देणार आहे. चौथं हार्वेस्टिंग 8 टन देणार आहे. 8 अन् 6 14 अन् 4 18 अन् 2 20. आपण 20 टन जर कधी हे काढलं, तर आता याचं असं आहे, हे टोटल झालं ह्याच्यामध्ये ज्यावेळेस 2 टन निघल. आता याचा रेशो असा आहे, ऑइलचा जो रेशो आपण सिट्रोनिलामध्ये घेतलेला आहे, तो 0.9% घेतला आहे. तर यामध्ये हा रेशो येतो 0.6%. तर 2 टनामध्ये आपल्याला साधारण इथं 12 किलो तेल मिळेल. पण आता सिट्रोनिला आणि यातला हा फरक जो आहे, सिट्रोनिला साधारण आपण ₹1,000 लिटर धरलं होतं. 1,200 ते ₹1,500 रेट आहे. याचा 1,500 ते 2,000 किंवा 1,750 1,850 असा रेट चालतो.
तर आपण 1500 जर कधी धरला, तर हे 20 टनाला आपल्याला हे टोटल झालं हे 20 टन झालंय. 20 टनामधनं आपल्याला एका टनाला 6 किलो मिळालंय समजा. तर 20 सख 20 असे. 10 टनाला 120 केजी आपल्याला ऑइल मिळालंय. आता ₹1500 जर कधी आपण म्हटलं, तर 10 किलोला 15,000, 100 किलोला 1,50,000 आणि म्हणजे 12-15 1,80,000. तर पहिल्या वर्षी मिळतात आपल्याला 1,80,000. सेम रेशो आहे, फक्त याचं यील्ड कमी आहे, पण ह्याचा दर जास्त आहे. आणि नंतर जर कधी सेकंड इयरला जर कधी घेतलं, तर सेकंड इयरला आपल्याला हे साधारण एकरी 30 टन मिळणार आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, की आपण हे तेल काढल्यानंतर जो काही त्याचा जो पाला आहे, त्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट आणि काही समजा मायक्रो न्यूट्रिएंट आपण ती जर कधी ॲड केली आणि तेच खत जर कधी यांना दिलं, तर साधारण तुम्ही 60 ते 75 दिवसांनी सुद्धा हार्वेस्टिंग करू शकता. आता हार्वेस्टिंग करताना मी मागेही सांगितलं असेल किंवा नसेल, पण आता एक सांगतो. ज्यावेळेस आपल्याला हार्वेस्ट करायचंय, त्याच्या 8 दिवस आधी त्याचं पाणी किंवा 5-6 दिवस आधी पाणी कमी करायचं. जेणेकरून त्यातलं वॉटर कंटेंट कमी राहणार आहे. आणि त्यामुळे हार्वेस्टिंग ज्यावेळेस करू तर आपण त्यावेळी हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्यापासून जे यील्ड मिळेल, आपल्याला वेट जास्त मिळेल आणि यील्डही चांगलं मिळणार आहे. कारण त्यात वॉटर कंटेंट कमी असणार आहे. तसं ज्यावेळेस हे केलंय आपण समजा हार्वेस्टिंग झालं, की त्याच्यामध्ये एकदा कोळपणी म्हणजे खतं द्यायची, कोळपणी करायची आहे आणि एकदा काही याची वाढ झाली, की दुसऱ्या वर्षी मात्र तुमच्या त्या ठिकाणी हे गवत इतकं वाढणार आहे, की त्या ठिकाणी तण किंवा गवत हे म्हणजे निंदणं, हे आपल्याला खर्च वाचणार आहे. तसंच याचं बाय प्रॉडक्ट जे आहे, जे आपण आता त्याच्याबरोबर जे तेल निघतंय, ते तेलापासून जे पाणी निघतं, हे सुद्धा आपण स्प्रेइंगसाठी वापरू शकतो. जेणेकरून मच्छर वगैरे कमी होतील किंवा दवाखाने किंवा आपण त्याचं फिनाईल तयार करू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच टेक्निक्स आहेत. त्या फिनाईलमध्ये एक वनस्पती जी येते त्याच्यामध्ये बिक्सा त्याचं नाव आहे. त्या बिक्सापाचं जे सीड आहे, त्याच्यापासून नॅचरल फूड कलर निघतो. ते थोडं सीड जर कधी वापरलं तर त्या पाण्याला साधारण एक गुलाबी कलर वगैरे मिळतो. तुम्ही त्याच्यासाठी ह्याचं फिनाईल म्हणून वापरू शकतो. प्यायच्या पाण्याची बाटली आपण ₹20 ला घेतो, तर हे साधारण ₹30 ते ₹40 लिटर हे आपण विकू शकतो. कारण अशी फिनाईलची बाटली घ्यायला गेलं तर ती मला वाटतं बरीच महाग पडते. त्यामुळे याचं फिनाईल म्हणून किंवा आपल्याला शेतामध्ये ज्या फळबागा आहेत त्या ठिकाणी जे मच्छर वगैरे होतात, त्या ठिकाणी याचा स्प्रे घेऊ शकतो. यानी मच्छरसुद्धा आहे. हे मॉस्किटो रिपेलंट आहे किंवा जे रिपेलंट म्हणजे किडे वगैरे जे आहेत, त्याच्यामध्ये कोळी आलेत वगैरे जे आहेत ना, हे सगळे याच्यापासून दूर पळतात. त्यामुळे याची जर कधी आपण त्या ठिकाणी ती लागवड केली, तर आपलं ते एक बाय प्रॉडक्ट झालं. सेकंड म्हणजे खत. आता ज्यावेळेस आपण 1 टन अ, हा ओला आहे. ज्यावेळेस आपण यापासून तेल काढणार आहोत, तर तो साधारण आपण समजून घ्या, की तो आपल्याला 250-300 किलो मिळणार आहे. त्याच्यात रॉक फॉस्फेट, पुन्हा त्याच्यावर पाणी मारून त्याचं जे मॉइश्चर आहे, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये खताची जी मात्रा ऑर्गॅनिक मॅन्युअर ही चांगली उपलब्ध होणार आहे. आणि ह्याचे पैसेसुद्धा चांगले मिळणार आहे. साधं शक्यतो वापरायचं जर कधी असेल, तर मी एक प्रिफर करेल, की मी गांडूळ खत वापरणार नाही, कारण ती माती आहे. आणि याच्यामध्ये जर कधी मी हे वापरलं, तर याच्यामध्ये फायबरस मटेरियल राहील, जेणेकरून ते मटेरियल म्हणजे पाणी धरून होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या जमिनीची ती वाढते. आणि हळू-हळू हे डिकंपोज होऊन त्याला ते जे रॉक फॉस्फेटमुळे फॉस्फरस मिळणार आहे, झाडाची वाढ, झाडाची ग्रोथ, झाडाची मॅच्युरिटी. आता क्लायमेटनुसार त्याच्या मॅच्युरिटी आणि त्यासाठी पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे सिम्प्टम्स पाहून आपल्याला याचं यील्ड कसं वाढवायचं त्या दृष्टिकोनातनं आपण त्याचा एक हे करू शकतो. तर ह्या पद्धतीने जर कधी आपण लागवड केली, समजा 10 एकर सिट्रोनिला झालंय, आपलं 10 एकर लेमन ग्रास केला किंवा 15 एकर सिट्रोनिला आणि 15 एकर लेमन ग्रास हे जर कधी केलं, तर आपला जो मशीन लावायचा आपल्याला जो आपण काढतो वर्षामध्ये आपण 300 दिवस गृहीत धरलेले होते. तर त्याच्यामध्ये 15-15 एकर जर कधी केलं, तर 450, 900 टन तुमचं एका एकरामध्ये जर कधी आपण 30 टन धरलं, तर 15 एकरात
450 टन, दुसरं हे 450 टन, 900 टनापर्यंत आपण पोहोचतो. तर या पद्धतीने जर कधी आपण याची लागवड केली, याचा अभ्यास केला, फक्त एकच करायचंय, याचं प्लांटिंग मटेरियल घेताना कुणाच्याही विश्वासावर घ्यायचं नाही. अरोमा थेरपी किंवा अरोमा थेरपी नाही, सॉरी, अरोमा मिशन जे आहे लखनौला किंवा त्याच्यामध्ये इरोड वगैरे जे आहे त्या ठिकाणी माहिती घेऊन, आता कसं आहे माहिती आहे का, सध्या हे डे बाय डे जे रिसर्च होत आहे त्याच्यामुळे त्याचे जे कंटेंट्स किंवा त्यातल्या त्या चांगल्या व्हरायटी ज्या असाल जिथे असतील तिथून आपल्याला हे मटेरियल करायचं विथ बिल. आपल्याकडे हा पुरावा पाहिजे की मी हे तिथून घेतलेलं आहे. त्यांना यील्ड काय मिळतं, आपल्याला यील्ड काय मिळतं, ते आपल्याला कंपेअर करता आलं पाहिजे. त्यामुळे हे प्लांटिंग मटेरियल ते असो किंवा हे असो घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे याचा अभ्यासही करायचा आहे. काही अडचण असली तर हा मोबाईल नंबर आहेच. आपण त्यांना मदत करू शकतो. तर ही झाली ही सिट्रोनिलाची लागवड ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण आणखीन वेगवेगळे काय करू शकतो? तर त्याच्यावर आपण आणखीन आता हा पुढचा व्हिडिओ घेणार आहोत. ही माहिती जर कधी आपल्याला योग्य वाटली असेल, सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये अ, ह्या ज्या आता जेनेटिकली डेव्हलप केलेल्या भाजीपाला किंवा इतर जे बी-बियाणं वगैरे जे आपल्या जे धान्य वगैरे जे आहे, जसं सोयाबीन वगैरे हे झालंय, ते मग येऊ शकतं. त्यावेळेस त्याचं यील्ड वाढेल. दर जर कधी वाढत नसेल, आपली स्वतःची प्रोसेस इंडस्ट्री जर कधी असली, तर आपल्याला ती बेनिफिशियल आहे. आणि प्रोसेस इंडस्ट्री कशी हवी? आता दाल मिलवाले ज्यावेळेस डाळीचा सीझन असतो, त्यावेळेसपासून जे ते आता तूर जर कधी त्यांनी ती घेऊन ठेवली, तर त्यांना पूर्ण वर्षाचं मटेरियल त्यांना स्टोअर करून ठेवावं लागतं. इन्व्हेंटरी वाढते. त्यामुळे त्याच्या किमती वाढतात. या केसमध्ये आपली इन्व्हेंटरी वाढतच नाही. जी इन्व्हेंटरी वाढलेली आहे, जी जमिनीत आहे. समजा आज आपण जर कधी सिट्रोनिलाची किंवा गवती चहाची लागवड केलेली आहे. ती 3 महिने होत आले, वाढलेली आहे. आज आपल्याला काही कारणास्तव नाही कापता आली. ती जमिनीत वाढणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेंटरी वेगळी त्याच्यासाठी खर्च करून पुन्हा मटेरियल गोळा करून स्टॉकला ठेवायची गरज नाही. काजूच्या इंडस्ट्रीज काजू निघाल्यानंतर त्यांना वर्षाचा काजू एक तर इन्व्हेंटरी म्हणून तो सांभाळावा लागतो किंवा मग तेवढा पिरियड त्यांची जी इंडस्ट्री आहे ती बंद राहते. ह्या केसमध्ये आपली इंडस्ट्री बंद राहत नाही. या केसमध्ये इंडस्ट्री आपली 12 महिने चालू राहते. फक्त एवढंच आहे की ह्याच्यात जर कधी आपण मॅच्युरिटीला लक्ष दिलं, तर आपण साधारण 60 ते 75 दिवसामध्ये सुद्धा हार्वेस्ट करू शकतो. याला जर कधी आता आपलं जर कधी खताचं प्रोडक्शन आहे, फक्त आपण काय त्याच्या ह्याच्यामध्ये निम्म खत विकून निम्म खत जर कधी निम्मही नाही लागत, 1/4 खत जरी याच्यासाठी आपण वापरलं, तर आपलं यील्ड नॅचरली वाढणार आहे. आणि ऑर्गेनिक आहे. ऑर्गेनिक खतही विकू शकतो. बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला आणखीन दुसरेही पर्याय आहेत. हे जे आहेत हे आपण आज लेमन ग्रासवर हे घेतलेलं आहे. पुढचा व्हिडिओ आपण दुसऱ्या ह्याच्यावर घेणार आहोत. धन्यवाद. चॅनल योग्य वाटलं, माहिती योग्य वाटली, सबस्क्राईब करा, मित्रमंडळीमध्ये माहिती द्या, याचा अभ्यास करा. जेणेकरून आपली स्वतःची प्रोसेस इंडस्ट्री जर करायचा प्रयत्न करा. एकाला शक्य नसेल तर ग्रुप करा 2 आणि 4 जणांचा. यासाठी वेगवेगळ्या सबसिडीज आहेत, वेगवेगळे रजिस्ट्रेशन्स आहेत. त्यावेळेस तिथले ते जे रजिस्ट्रेशन आहे त्याचीही आपण पुढे माहिती देणार आहोत. कारण या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स नेहमी चेंज होत राहत आहेत. त्यामुळे आजच्या तारखेत दिलेली माहिती किंवा एरिया वाईज सुद्धा आहेत. काही समजा काही बॅकवर्ड एरिया त्या ठिकाणी शासनाचं अनुदान जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. काही म्हणजे या वेगवेगळ्या नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो. ग्रुप फार्मिंगला सबसिडी जास्त आहे, इंडिव्हिज्युअलला कमी आहे, लेडीजच्या नावाने जास्त आहे, जेंट्सच्या नावाने कमी आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे शासनाच्या, याचा अभ्यास करून आपल्याला ते ठरवावं लागणार आहे. फक्त महत्त्वाचं एकच आहे, की जी इंडस्ट्री फूड आणि फार्माच्या रिलेटेड आहे, त्याला मरण नाही. तिसरी गोष्ट याचं मार्केटिंग जे आहे, मार्केटिंग सुद्धा तसं तेवढं कठीण नाहीये. एक इसेन्शियल ऑइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे. त्याची आपण मेंबरशिप घेऊ शकतो. त्यांचे मॅगझिन निघतात. त्या मॅगझिनमध्ये आपण ॲड करू शकतो. जेणेकरून तुम्हाला लोकही अप्रोच होतील किंवा तुम्ही लोकांना अप्रोच होऊ शकतात. एक पुढे व्हिडिओ आपण असा बनवणार आहोत, की याच्यामधले कंटेंट कसे काढायचे, ते शोधायचे कसे आणि ते शोधल्यानंतर आपल्याला त्याच्या रिलेटेड इंडस्ट्री कशी शोधायची, तेही आपण एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.